हॅलो चेक. मॅचला सुरुवात. एका बाजूला आपण पाहतोय सत्पा, दुसऱ्या बाजूला पडई. दोन्ही सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रांजल. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच. आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी. प्रांजल टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन तुमचा गौरव करण्यात येईल. कॅप सुद्धा तुम्हाला देण्यात येईल. सन्माननीय मनोजजी नाईक सर यांच्या शुभ हस्ते प्रांजलला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल आणि कॅप सुद्धा देण्यात येईल. डाव्या यष्टीच्या बराच बाहेर पंच आमच्या दिशेने निभवत आहेत. वाईटचा इशारा येतोय. स्ट्रीटच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. प्रांजलला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आणि ट्रॉफी, टी शर्ट आणि कॅप देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळ करा. धावा 3. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ 3 धावा धावफळकावरती. ऑफ साइडला सर्कलच्या आतमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न करत होते. एकाच्या हातामध्ये चेंडू येईल. सिंगल कंप्लीट होताना दिसते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकार. धावा 4. दिशा 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 चुकली जाते. पंचांचा नोचा इशारा येतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुद्धा चेंडू नाही येत आहे. तर नो आला असेल तर पुढचा चेंडू फ्री हिट सुद्धा असणार आहे. लायसन मिळाले. पुढच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा. तो मोठा फटका खेळला जाईल का? पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक चेंडूपेक्षा थोडेसे दूर राहतील. पंचांचा 22चा इशारा येतोय. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 7 धावा धावफळकारती. लॉंग ऑनला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडूवरती येतील. सिंगल कंप्लीट. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकार. धावा 8. लेफ्ट केलं जाते. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा येतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा धावफळकारती. पहिलं षटक आहे. पॉवर प्लेचे षटक आहे. त्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग नाही दिसले, पण गोलंदाजीची दिशा थोडीशी चुकली जाते. कॅपमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला गॅपमध्ये पाठवलं होतं, पण त्या दिशेने क्षेत्ररक्षक डीपमध्ये सुद्धा मागे ठेवला होता. जशा प्रकारे गोलंदाजी आहे तशाच प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफळकार. धावा 1-1. 11. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला पुन्हा एकदा. तुला खांद्यावर घेईन
तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, तुला खांद्यावर घेईन. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकर धावा 11 दुसरं षटक हाताळण्यासाठी राज सज्ज होताना दुसरं षटक हाताळण्यासाठी राज सज्ज होताना विशाल आणि स्वप्नीलची सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ब्लॅक कलरचा एक गॉगल हरवलाय. जर का कोणाला मिळाला असेल तर कॉम्बॉक्सच्या दिशेने जमा करायचे आहे. जो कोणी गॉगल जमा करेल 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता ते आपण पाहू शकता. एका बाजूला सत्पा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पडाई संघ आहे. तर सत्पा थोडस आपण पाहू शकतो एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन जास्त आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक वेगाने चेंडू खाली येतील आणि एक चांगला झेल टिपला जातोय. संपलाय विशाळाचा खेळ. गडीबाद. थँक्यू डीजे. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकार धावा आपण पाहायला गेलो तर 12 धावा. नवीन फलंदाज कृतिश मैदानाच्या आतमध्ये येताना इथून 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 12 धावा. धावपळकार दी गुरुदत्त पडई मोठे फटके खेळावे लागतील. धावफलक आतापर्यंत आपण जर का विचार केला तर 8 चेंडूमध्ये 12 धावा झाल्यात. जे सिंगल डबलने धावफलक पुढे नेण्याचं कार्य केलं जाते. पण जर का एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर तो एखादा मोठा फटका, तोच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. ऍक्शन रिप्ले दाखवताना यष्टीरक्षक पुन्हा एकदा चांगला झेल टिपला गेलाय. कृतिशला मैदान सोडावं लागते. जसे मैदानाच्या आतमध्ये आले तसेच डगआउटच्या दिशेने पुन्हा एकदा बाहेर येताना गडीपात. Remix. थँक्यू. नवीन फलंदाज जतीन मैदानाच्या आतमध्ये येताना इथून आपण पाहू शकता लगातार 2 विकेट घेऊन राज हॅट्रिक वरती आहेत. 2 विकेट हॅट्रिक झाली. या चौकारांची हॅट्रिक झाली. या षटकारांची हॅट्रिक झाली. योगेशजी वजे सर यांच्याकडून कोणत्याही हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
संधी आहे राजला सुद्धा हॅट्रिक घेण्याची. नवीन फलंदाज जतीन मैदानाच्या आतमध्ये ऑन हॅट्रिक वरती राज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती येतील. चेंडूला फील्ड करून फेकीवेपर्यंत सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज जतीन आले मैदानाच्या आतमध्ये. आता स्वप्नीलला सुद्धा अजूनपर्यंत विकेटवरती का आपली विकेट टिकून आहे ते दाखवून द्यायला लागेल आपल्या संघासाठी. गुरुदत्त पडाई ते एका बाजूला आपण सत्पाळला सुद्धा पाहतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धावा धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मागे डीपला आहेत. जिथे क्षेत्ररक्षक आहेत तिथे डायरेक्ट फ्री होम डिलिव्हरी केली जाते. चेंडूला पाठवले जाते. या षटकातील 3रा विकेट. अजून एक गडी बाद. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती येतील. फेकी होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब आहे पण दुसरी धाव घेताना स्वतःला थांबवलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आपण पाहायला गेलो. 3 गडी बाद या षटकामध्ये आणि 14वा धावफलक. Present Chapa Boss. श्री गणेश कोफराड कर्णधार आणि उमादेवी रेंजर्स दोन्ही कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. श्री गणेश कोफराड उमादेवी रेंजर्स
दोन्ही कर्णधारांनी षटशी संपर्क साधायचा आहे. 15 धावा धावफलकावरती 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. चिनार आहे गोलंदाजी मार्गवरती. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. गुरुदत्त पडाईचे धावफलक सिंगल डबलनी चालू ठेवले तर धावफलकाला कायम स्टार्ट ठेवणं गरजेचं आहे. पण त्या स्टार्ट ठेवता ठेवता एखाद्या षटकामध्ये 1 या 2 मोठे फटके आले तर ते निश्चितच धावफलक 35ला जाऊन टच होऊ शकते. तोच मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ वरती जातोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. शरीराचा वेध घेऊन त्या कॅचला कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. उमादेवी रेंजर्स श्री गणेश कोफराड दोन्ही कर्णधारांनी षटशी संपर्क साधायचा आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 धावा धावफलकावरती. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करत होते पण चेंडूला लेफ्ट केलं गेलं. चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये जाऊ दिलं. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत आणि परफेक्ट चेंडू खाली आले आणि खूप चांगला झेल टिपला गेला. विकेटचं पतन. जतीन बॅक टू द डगआउट. थँक्यू सन्माननीय मुकेश अप्पा वजे साहेब. आपणास मी विनंती करतो आपण आदरपूर्वक व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा विकास स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा धावफलकावरती. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मीत मैदानाच्या आतमध्ये जाताना हलक्या त्याने ऑफसाईडला चेंडूला कट केला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 18 धावा 18 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. शेवटचं षटक घेण्याआधी पुन्हा एकदा वळूया आपण डीजे कडे आणि ऐकू एक संगीत. थँक्यू. चला सत्पाल थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे. चला सत्पा आपण क्षेत्ररक्षक शोधून घ्यायचं आहे. थोडीशी घाई करायची आहे. 18 धावफलक आपण पाहतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गुरुदत्त पडई सिंगल डबलनी धावफलक थोडं पुढे नेण्याचं कार्य केलं जाते. पण ते मोठे फटके खेळताना आलेले विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये विचार करावे लागतील. आपण सर्वजण पाहतोय स्वर्गीय विकास पाटील स्मृती चषक आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली स्पर्धा या बोलिंगच्या विकास 11 बोलिंग्सचा ऑर्गनाइज आयोजन कमिटीची टीम आणि संपूर्ण खेळाडूंनी घेतलेली मेहनत. मागच्या आठवड्यामध्ये ही स्पर्धा होणार होती पण पावसाचं वातावरण असल्या कारणाने ही स्पर्धा पुढच्या आठवड्यामध्ये कॅन्सल न करता की आम्ही ही स्पर्धा पुढच्या आठवड्यामध्ये करू आणि ग्राउंडवरती केलेली मेहनत आपल्याला सातत्याने दिसते. ती खेळपट्टी ते पिच पावसामध्ये जपणं आणि मातीच्या विकेटवरती आम्हाला आमची स्पर्धा
भरवायची अशी ही जिद्द होती विकास 11 बॉलिंगच्या टीमची आणि ती मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने दिसताना असे प्रयत्न की इथून आम्ही आमच्या स्पर्धेमध्ये कशाप्रकारे दरवर्षी काही प्रगती करू आणि काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याचं कार्य नेहमी सातत्याने विकास 11 बॉलिंगच्या माध्यमातून केलं जाते आणि खूप चांगली प्रगती आपण 4थ्या वर्षामध्ये सातत्याने स्पर्धा पाहतोय. प्रेक्षकांसाठी पारितोषिक असू दे, संपूर्ण ग्राउंडला आपण पाहू शकता कशा प्रकारे पाण्याची सोय, उन्हाचा तापा जास्त आहे. जे आमच्या स्पर्धेमध्ये कोणत्याही गोष्टी कमी नाही पडल्या पाहिजे अशी संपूर्ण विकास 11 बॉलिंगची टीम दखल घेताना आणि खूप चांगली स्पर्धा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडला. टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतोय पण आयुष मात्रे याच्या बॅनरच्या बाजूने चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. Richard. आलिया गावात अजब वरात कबड्डी चांगली जणूही मुखात कोणाला न्याला पोरगी दारात कोणाला जोमात गाव सोमात आवाज वाढव डीजे तुझ्या आईची आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. तर डीजे स्वतःचा आवाज वाढवताना स्वतःला प्रोत्साहित करताना की गाण्याचे बोल सुद्धा तेच होते, आवाज वाढव आणि स्वतः आता आवाज वाढवताना मैदानाच्या आतमध्ये ऊन कमी होतोय, डीजेचा आवाज वाढतोय. जसं आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये जातोय थोडा उन्हाचा ताबा कमी होत असताना डीजेचा आवाज आता वाढताना 22-22 3.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बघा शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मी तुला सुद्धा माहिती आहे इथून जर का 30 पर्यंत निदान आमचं धावफलक पोहोचलं तर एक चांगलं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये लढण्यासाठी एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला जाईल. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 8 धावा जर का आला म्हणजे 30च्या पार जर का धावफलक गेलं तर एका बाजूला पडई संघ एक लढण्यासाठी चांगलं टार्गेट, पण दुसऱ्या बाजूला 25 ते 30च्या आत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. टप्प्याचा चेंडू सर्कलच्या डोक्याच्या वरतून 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात. आता इथे हा चेंडू जर का मैदानाच्या आतमध्ये थांबला, बघा जे प्रेक्षक वर्ग पिवळ्या कपड्याच्या आत आहे त्यांना विनंती करतो की आपण पिवळ्या कपड्याच्या बाहेर बसायचं आहे. प्रेक्षक वर्ग आपणास विनंती करतोय प्लीज पिवळ्या कपड्याच्या बाहेर बसायचं आहे. प्रेक्षक वर्ग श्री गणेश कोफराड आपला प्रेक्षक वर्ग आहे तो विनंती करतो आपण त्या पिवळ्या पडद्याच्या बाहेर बसायचं आहे. आयोजन कमिटीकडून ही सूचना सांगण्यात येते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 25 धावा. टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ. जशा प्रकारे बरेच सरांनी उल्लेख केला होता की 17-18 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, काही खेळाडू स्टँडिंग आहेत आणि रनिंग बिटवीन द विकेट वेगाने तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावचीच्या रूपात गडी बाद. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 27 धावा. थँक्यू. चला प्रेक्षक वर्ग जो पिवळ्या पडद्याच्या आतमध्ये आहे त्यांना विनंती करते येते की प्लीज पिवळ्या पडद्याच्या बाहेर बसायचं आहे. आयोजन कमिटीकडून वारंवार सांगण्यात येते. नवीन फलंदाज अथर्व मैदानाच्या आतमध्ये
28 धावा. बघा शेवटचा चेंडू पाहावा लागेल. शेवटच्या चेंडूवरती 30च्या पार जाईल का 30 वरती स्थिरावलं जाईल धावफलक पाहावा लागेल. बघा अजूनही जो प्रेक्षक वर्ग पिवळ्या पडद्याच्या आतमध्ये आहे. आयोजन कमिटीकडून सूचना वारंवार सांगण्यात येते आपण प्लीज पिवळ्या पडद्याच्या बाहेर बसायचं आहे. आयोजन कमिटीकडून ही सूचना वारंवार सांगण्यात येते. रिव्ह्यू रेफर केला गेलाय रनआउट साठी. ओके चेक केलं जाईल. कॉर्मॅक इलेक्ट्रिकल एक्सेसरीजचे ओनर सन्माननीय ऋषीजी जेसी सर आपणास विनंती असेल आपण आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. बघा शेवटच्या चेंडूचे डिसिजन पेंडिंग आहे. चेक केलं जाईल थर्ड अंपायर. यस धावचीच्या रूपात गडी बाद आहे. सर ऑफिशियल अंपायर पहिली रन घेणार रनआउट होता ना. या चेंडूवरती एकही रन नाही ना. ओके डॉट बॉल आहे. चेक केलं जाईल टार्गेट. 28 वरती धावफलक स्थिरावलं गेलंय. 29 धावांचं आव्हान असणार आहे. 29 इज अ टार्गेट. पाहू शकता व्हिडिओ दाखवण्याचं कार्य केलं जाते. कशा प्रकारे ग्राउंड बनवण्यासाठी विकास 11 बोलिंग्सच्या संपूर्ण खेळाडू आणि या गावकऱ्यांनी घेतलेली मेहनत. कशा प्रकारे तो पाणी स्वतः काढून तिथे खडी भरला गेला. स्क्रीनवरती व्हिडिओ दाखवण्याचं कार्य केलं जाते डीबीएनच्या माध्यमातून. पाहू शकता आपण किती पाणी होता. तो पाणी काही खेळाडूंनी ग्लासांनी तो पाणी उचललं. त्या पाणी मैदानाच्या बाहेर नेलं. ते वातावरण सुद्धा तसं होतं ना. पावसाचं वातावरण होतं. ही स्पर्धा आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहणार होतो पण ती स्पर्धा कॅन्सल न करता पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही ग्राउंड रेडी करून त्याच पिचला मातीच्या विकेटवरती मॅच भरू अशी ही जिद्द होती विकास 11 बोलिंगच्या संपूर्ण टीमची. आणि इथे आपण पाहू शकता कशा प्रकारे पाणी होतं. तिथे खडी टाकून ती जागा भरली गेली. त्या पाणीला स्वतः उचलून हाताने काढलं. संपूर्णतः जे मैदानाच्या आतमध्ये आपण पावसाचं वातावरण म्हणलं तर ते ग्राससुद्धा इतकं होतं की ते संपूर्णतः ग्रास कटरनी कट केलं गेलं. म्हणजे सकाळी जेव्हा ग्रास कटर चालू व्हायचं ते संध्याकाळपर्यंत ग्रास कटरनी कट करायचं कार्य संपूर्णतः विकास 11 बोलिंगच्या टीमने केलं.
खूप चांगला प्रयत्न. आमची स्पर्धा कशा प्रकारे यशस्वी होईल आणि चांगली होईल आणि चांगल्या मैदानात आम्ही बनवून देऊ आमच्या खेळाडूंसाठी. आपल्या समाजाचं क्रिकेट कुठल्याही प्रकारे मागे नाही राहिलं पाहिजे, कुठलाही खेळाडू मागे नाही राहिला पाहिजे. आपल्या समाजासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं कार्य विकास इलेव्हन बोलिंगचा संघ मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय. आयोजन करणारी कमिटीची टीम संपूर्ण आणि बघा, जर का तुम्ही एखादी लेवल क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली उपलब्ध करून देतात तर खऱ्या अर्थाने खेळाडूसुद्धा त्या लेवलला घेऊन पुढे जाताना दिसतात. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत, फेकी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट सुद्धा झाले. बघा, आपण त्या लेवलची चर्चा करत होते. आपण जर का सातत्याने चांगल्या स्पर्धा आपल्या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिल्या तर इथून निश्चितच एखादा खेळाडू चमकतो पुढे जाताना एक दिवस. प्रथमने जशा प्रकारे सुप्रीमेपर्यंत घातलेला प्रवास, अशाच टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगलं नाव त्यांनी कमावलंय. आणि आज आपण पाहतोय लेदर क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव आणि वसई तालुक्याचा अभिमान ज्याच्याकडे आपण पाहतोय. इंडिया अंडर-19 कॅप्टन म्हणून ज्याचं सिलेक्शन झालं आयुष म्हात्रे. CSK कडून खेळताना खूप चांगला खेळ आणि इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन आपल्या वसई तालुक्याचं नाव रोशन करण्याचं कार्य केलं जाते. त्याची निवडसुद्धा झाली इंडियन अंडर-19 टीम करणं ॲज अ कॅप्टन म्हणून. ही वसई तालुका संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपला खेळाडू आज इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना दिसतोय. असं कारणसुद्धा आहे की सातत्याने तुम्ही चांगल्या स्पर्धा भरवता, तिथून एक चांगलं प्लॅटफॉर्म खेळाडूंना उपलब्ध करून देण्याचं कार्य केलं जाते. आणि सातत्याने आपण पाहतोय सामवेदी ब्राह्मण समाज येथे मागच्या महिन्यामध्ये 3 ते 4 लीग यूट्यूबच्या माध्यमातून आपण DBNवरती सुद्धा पाहू शकतो. म्हणजे अशी स्पर्धा करोडीमध्ये एक संघसुद्धा होता जिकडे अंडर-14चे सर्व खेळाडू खेळले होते. त्या वयामध्ये इतकं मोठं प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून दिलं यूट्यूबचं. तिथे घरी जाऊन त्या चुकासुद्धा आपण पाहू शकतात की आम्ही केलेल्या या वयामध्ये चुका आम्हाला सातत्याने पुढे काम येतात, कारण की चुकातून माणूस नेहमी शिकत असतो. आणि संपूर्णतः सामवेदी ब्राह्मण समाज ही दखल घेते की आमचे खेळाडू कुठल्याही प्रकारे मागे नाही राहणार, कुठचीही कमी त्यांना नाही जाणू देणार. इतकं आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म सातत्याने खूप चांगलं उपलब्ध करून देण्याचं कार्य केलं जाते. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकार दी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू हातावर नाही येत आहे. बॅकअप सुद्धा विशाल आहेत. सिंगल कंप्लीट. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफलकार दी. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा. 29 धावांचं आव्हान आहे. इथून पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे ते 29चा बचाव केला जाईल. या पाठला करण्यासाठी ती आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाईल का. क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहेत. पहिला चान्स क्रिएट झाला होता. दुसऱ्या क्षणाला तो झेल टिपला गेला. षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन गडी बाद होताना दिसते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 6. बघा, येणारे 18 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. 18-23 दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील. म्हणजे पहिल्या 12 मध्ये जर का तुम्ही अर्धा फासला काढला म्हणजे 14
या 15 धावा पहिल्या 12मध्ये असतील, मग नंतरच्या 12मध्ये सुद्धा तो दबाव नसणार आहे. इथून पहिल्या षटकामध्ये मात्र 6 धावा आल्यात. फारचं चेंडू आपण पाहू शकतो गतीमध्ये कशा प्रकारे परिवर्तन. चेंडू सरळ मागे निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. येणारा प्रत्येक डॉट थोडासा दबाव वाढवणार आहे. इथून 28 धावा. मागची मॅच 18ची होती. कोरोटी संघ सुद्धा पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगली लढत दाखवली होती. इथे सुद्धा आपण पाहतोय गुरुदत्त पडाई संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना. बॅटची एज लागून चेंडू सरळ मागे यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरतून निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 7 धावा. 7 रन ऑन स्कोर कार्ड. मॅच बॉल आले दोघांचे. येणारे 15 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. 7चा फासला म्हणजे एखादा मोठा फटका, पण तोच मोठा फटका खेळताना जर का फलंदाज बाद झाला मग तो फासला हळूहळू वाढत जाणार. अजून एक येणारा प्रत्येक डॉट दबाव वाढवणार आहे. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. मात्र 7 धावा आणि या 4 मध्ये मात्र 1 धाव खर्च केले. गोलंदाजी करताना पार्थला आपण पाहतोय आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी करताना. येणारे 14 चेंडू 22 धाव्यांची गरज. खोलवर टप्प्यात चेंडू होता. चेंडू सरळ मागे निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. पार्थ आपल्या संघासाठी दुसरं षटक आहे, महत्वाचं षटक आहे. त्या षटकामध्ये जास्त धावा नाही खर्च करायचे आहेत. पार्थला सुद्धा माहिती आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा मात्र 7 धावा. येणारे 13 चेंडू 22 धावा. जो 7चा फासला होता तो हळूहळू लगातारच्या 2 डॉटने वाढत जातो मैदानाच्या आतमध्ये. यष्टीरक्षक वेगाने सुद्धा वेगाने केले होते. सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहायला गेलो तर 8 धावा. बघा एंट्री गेट वरती जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांना मी विनंती करतो आपण थोडंसं एंट्री गेट वरती साईडला व्हायचंय. एंट्री गेट वरती जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांनी तिकडून थोडंसं साईडला व्हायचंय की खेळाडूंना येण्या जाण्यासाठी जागा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा मात्र 8. बघा पहिल्या 12 मध्ये निदान तुम्हाला 15 पर्यंत तरी पोहोचायचं होतं. येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. म्हणजे तिसरं षटक आहे. मॅच कोणत्या बाजूने जाणार हे दर्शवणारं षटक आहे. मॅच कोणत्या बाजूने झुकते, कोणता संघ या मॅच मध्ये आपली पकड अजून मजबूत करताना. एका बाजूला गुरुदत्त पडाई तर दुसऱ्या बाजूला सतपाळ आहे. मॅच मध्ये रंग देताना 28चा धावफलक होतं. 29 धावांचं आव्हान होतं. ते 29 धावांचा डिफेन्स करताना मॅच कशा प्रकारे 12 चेंडू आणि 21 धावा. तिसरं षटक हाताळण्यासाठी मित गोलंदाजी मारवरती सज्ज. मॅचचं निर्णायक षटक असणार आहे. गोलंदाजी मारवरती मित. दोन्ही बॅटर आपण पाहतोय. एका बाजूला तेजस आहे तर दुसऱ्या बाजूला चिनार सुद्धा आहेत. दोघांमध्ये क्षमता आहे.
पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. तेजसला मैदान सोडावं लागेल. तेजस बॅक टू द डगआउट. देखतुनी बायको कशी नाची राणी कशी कोदी राणी कशी डोली राणी देखतुनी बायको कशी नाची राणी कशी कोदी राणी कशी डोली राणी कशी डोली देखतुनी बायको कशी नाची राणी कशी कोदी राणी कशी डोली राणी देखतुनी बायको कशी नाची राणी कशी कोदी राणी कशी डोली राणी सासराने गागे नुसते करे सायरू बाबा आणि शायनिंग मारा. थँक्यू डीजे. कोणता खेळाडू आता या मॅच मध्ये शायनिंग मारेल? मैदानाच्या आतमध्ये मॅचला मजा येणाऱ्या 11 चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाजी मारवरती आपण मीतला पाहतो एक महत्वाचे षटक. गुरुदत्त पडाई 28 धावा डिफेन्स करताना. तर दुसऱ्या बाजूला सतपा थोडासा संघ दबावामध्ये आहे. जे धावफलक 30च्या आतमध्ये रोखलंच गेले त्या धावफलकाला कशा प्रकारे आता पाठलाग करायचा याची रणनीती मैदानाच्या आतमध्ये नाही आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग राऊंड द विकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू यष्ट्यांवरती नेम साधला जातोय. आता थर्ड अंपायर रेफर केलं जाते. डीपीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेक केलं जाईल. टीपीएनच्या टेक्निकल टीमला व्यस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेक केलं जाईल. स्क्रीनवरती दर्शवलं जाईल. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे आले होते पण आपण पाहू शकता यष्टी रक्षक कशा प्रकारे वेगाने चेंडू यष्ट्यांवरती फेकला गेला. बघा यानंतर होणारी मॅच कोरोडी विरुद्ध या मॅचचा विनर दोन्ही कर्णधारांनी रेडी राहायचं आहे. मॅचचं इक्वेशन 50-50 आहे. कधी सामना इकडे कधी सामना तिकडे. एका बाजूला गुरुदत्त पडाई मैदानाच्या आतमध्ये जाणतो. 29 धावा डिफेन्स करताना ती बनवलेली रणनीती आतापर्यंत आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या बाजूला सतपा बॅटर थोडेसे दबावामध्ये जे मोठे फटके बॅटमधून एक्झिक्यूट केले जाते तशा प्रकारे कनेक्शन नाही होत आहे आणि सिंगल डबलला जास्त महत्त्व देण्याचा प्रयत्न नाही केला जाते. धावफलक शांत गतीने पुढे सरकताना पण तो एखादा मोठा फटका नो डाऊट आहे. सर रन आहे का या चेंडूवरती? अंपायर येस डिक्लेअरची एक रन असणार आहे. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहायला गेलो तर 9 धावा. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डीपला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते. थोडेसे मागे राहिले. चेंडू खाली पोहोचले होते पण चेंडू हातामध्ये नाही राहत आहे आणि फेकी थोडीशी खराब. अशा मोमेंटला अशा चुका. इथून तुम्ही कॅच सुद्धा सोडले. फेकी करताना ती एक एक्स्ट्रा रन सुद्धा दिले. तब्बल 3 धावा. 2.3 चेंडूंचा खेळ झालाय. 12 धावा. येणारे 9 चेंडू 17 धावांची गरज असणार आहे. 9 चेंडू 17 धावेची गरज. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ मॅच मध्ये आपण पाहू शकतो. जय आणि चिनार आपल्या संघासाठी लढताना. सतपाळला सुद्धा माहिती आहे बघा तिसरं षटक आहे. या षटकामध्ये सारखं मोठे फटके नाही येत आहे. तर सिंगल डबलनी धावफलक चालू ठेवण्याचा जे निदान 2-2 धावाने जो तो फासला कमी करण्याचा प्रयत्न. आता जर का 24-29चा विचार केला तर सुरुवातीला फासला 5चा असतो. मग तो 5चा फासला वाढला. त्याचं कारण सुद्धा आहे एक डॉटने मग सुद्धा थेंबे थेंबे तळेसाचे अशा प्रकारे ते रणा करण्याचा प्रयत्न. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये 1-2-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली आले होते पण चेंडू हातामध्ये नाही येत आहे.
बघा पुन्हा एकदा चूक घडताना आणि चुकीचं रूपांतर 2 धावा कंप्लीट होताना. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 14 धावा, येणारे 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. 8-15 तो फासला पुन्हा एकदा कमी होताना. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. तो फासला हळूहळू का होईना कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि बघा अशा मुमेंटला अशा चुका. गोलंदाज आपण मिथला पाहतोय 2 चान्स क्रिएट केले गेले होते. एक डीप मिड विकेटला झेल सुटला गेला. त्यानंतर आपण पाहू शकता 3-3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये होते, चेंडू खाली घेण्याचा प्रयत्न करत होते, तो सुद्धा झेल सुटला जातोय. अशा मोमेंटला अशा कॅचेस सुटणं कदाचित तुमच्या हातातून मॅच सुटणं सुद्धा असते. या चुका नाही कॅल्क्युलेट केल्या जाणार कारण की मॅच क्रुशियल मोमेंटला आहे. 29 धावा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला डिफेन्स करायचे आहेत. त्यासाठी तुमची मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जर का गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर त्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांनी साथ देणं सुद्धा गरजेचं आहे. ती साथ आतापर्यंत आपण पाहतो 2 झेल सुटल्या जातात मॅच मध्ये. जय स्ट्राईक वरती येताना पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करते, राहतील दूर. नोजमॅन लँड मध्ये चेंडू पडतोय आणि 1 धाव कंप्लीट होताना. 15 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू 14 धाव्यांची गरज. 7-14 मध्ये हा शेवटचा चेंडू एक निर्णायक चेंडू आहे की शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील, तशा प्रकारे मग शेवटच्या गोलंदाजासाठी किती धावा ठेवल्या जातील हे दर्शवणारा शेवटचा चेंडू. 7-14 मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. अथर्व चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, अथर्व नाही करणार चूक. शेवटच्या चेंडूवरती विकेट सपतन गडी वाद होताना. आता शेवटच्या षटकामध्ये इक्वेशन आहे, येणारे 6 चेंडू आणि 14 धावेची गरज. शेवटच्या षटकात ऐकूया एक डीजेचं सुमधीर संगीत. कशी नाची राणी कशी गोरी राणी कशी डोली राणी देख तुनी बायको कशी नाची राणी कशी गोरी राणी कशी डोली राणी. ती सांगस हाय नुसती झलकशी, ती सांगस हाय नुसती झलकशी, मनाला ताज टाके भाऊ अलगशी, मनाला ताज टाके भाऊ अलगशी, बरी चांगली नाही दिसत नुसता पावडर. मॅच मध्ये ट्विस्ट येताना 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. 2 झेल सुटले होते आणि अथर्वला सुद्धा माहिती होती की मला ही चूक नाही करायची आहे. लॉंगॉनवरती वेगाने चेंडू खालती आले आणि खूप चांगला झेल टिपला गेला. मॅच मध्ये आता आपण पाहू शकता गुरुदत्त पडे 29चा पाठला करायचा होता. मैदानाच्या आतमध्ये 29चा पाठला करताना ती रणनीती पाहिजे होती. त्या रणनीतीला आखताना तुमच्या खेळीमध्ये असलेली रीती फलंदाजामध्ये ती नाही दिसली. मॅच मध्ये दबाव थोडासा संघ, येणारे 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. एका बाजूला सतपाल संघ मैदानाच्या आतमध्ये रणनीतीसोबत ती रीती सुद्धा चांगली होती. म्हणून या मॅच मध्ये कशा प्रकारे कमबॅक केला. जो फासला आपण जर का विचार केला 24-29 मध्ये 5चा फासला होता, त्या फासल्याला कशा प्रकारे वाढवलं गेलं. एक डॉटने तो फासला वाढवला गेला. आज क्रिकेटचं म्हणून म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये सिंगल धाव का इम्पॉर्टंट आहे. जर का एखादा चेंडू डॉट झाला तर तो फासला हळूहळू वाढला जातो. तो फासला वाढताना जर का तुम्ही धावा नाही आल्या, तोच आलेल्या डॉटवरती सिंगल असतं तर कदाचित इथे इक्वेशन अलग असतं. इथे इक्वेशन कदाचित 6-11 किंवा 6-9 वरती येऊन थांबलं असतं, पण ते इक्वेशन 6-10 6-11 नाही. येणारे 6 चेंडू 14 धाव्यांची गरज. आता इथून तुम्ही जो प्रयत्न केला होता तिसऱ्या षटकामध्ये सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन 2-2 धावा धावफलकावरती ॲड करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तो प्रयत्न खूप चांगला होता. आता त्या प्रयत्नाला कायम ठेवण्याच्या नादामध्ये शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याच्या नादामध्ये आलेला विकेट दबाव देणारा विकेट आहे. 6 चेंडू 14 धाव्यांची गरज. गोलंदाजी मारवरती यश, जयमध्ये क्षमता आहे. नवीन फलंदाज नीरज मैदानाच्या आतमध्ये आहे. 6-14 मध्ये येणारे पहिले 2 चेंडू, पहिल्या 2 चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये सतपाल संघ पूर्णपणे कमबॅक करू शकतो. व्हावं लागेल पहिले 2 चेंडू. चेंडू हवेमध्ये, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत. थोडेसे दूर राहिले 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होते आणि पाहू शकता सिंगलला कशा प्रकारे डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. रनिंग बिटवीन द विकेट चांगली ठेवण्याचा प्रयत्न करतायत जय.
17 धावा. आता 17 नंतर कोणत्या संघावरती खतरा आहे हेही पाहावं लागेल. इथून एका बाजूला सतपाळच्या 17 धावा झाल्या. सतपाळ थोडासा खतरेमध्ये आहे, त्याचं कारण सुद्धा आहे. इथून आपण आतापर्यंत जर काय विचार केला तर 19 चेंडूचा खेळ झालाय. 19 चेंडूमध्ये तुम्ही 17 धावा झाल्यात. इथून तुम्हाला सिंगल डबल जेव्हा गरज होती तेव्हा खेळायचे होते. आलेल्या डॉटने तुमच्यावरती आलेला दबाव सुद्धा या मॅचमध्ये कायम आहे. लेफ्ट केलं गेलं चेंडूला लेफ्ट केलं गेलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू आत जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर या चेंडूला लेफ्ट केलं जाते, या मॅचला लेफ्ट केलं जाईल पाहावं लागेल. यस, रिव्ह्यू घेतला गेला वाईटसाठी. थडंबाय चेक केलं जाईल. डीपीएनच्या टेक्निकल टीमला पुन्हा एकदा व्यस्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. बघा मॅच मध्ये येणार हा चेंडूचं सरकं वाईट असेल तर पुन्हा एकदा हा चेंडू हाताळायला लागेल, नाही तर सरकं डॉट असेल. बघा या स्पर्धेसाठी थोड्याच वेळात प्रमुख पाहुणे यांचं आगमन होणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर मी आयोजकांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती जागा बनवायची आहे. या स्पर्धेसाठी थोड्याच वेळात प्रमुख पाहुणे विशेष अतिथी यांचं आगमन होणार आहे. तर विकास 11 आयोजन कमिटी आपणास विनंती केली जाते की व्यासपीठावरती जागा करायची आहे. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेतोय. जयला मैदान सोडावं लागते. विकेटचं पतन गडीबाद. मॅच मध्ये रंगत, मॅच मध्ये डिविस्ट आपण पाहू शकतो. 29चा बचाव करताना एका बाजूला टीम पडई संघ कशा प्रकारे कमबॅक करतोय. 17 वरती धावफलक स्थिरावलं जाते. येणारे 3 चेंडू 12 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला नीरज. तीन 12 मध्ये चेंडू सरळ सरळ मागे निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2-12ची मॅच. 2-12 इथून या चेंडूवरती जर का मोठा फटका नाही आला तर सतपा संघ थोडासा दबावामध्ये आहे. 2 चेंडू 12 धाव्यांची गरज. या चेंडूवरती एखादा मोठा फटका मॅच मध्ये सतपाळला पूर्णपणे कमबॅक करण्याची संधी आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ मागे निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्टंपिंगच्या रूपात अजून एक विकेटचं पतन होताना गडी बाद होताना या मॅच मध्ये आपण पाहू शकता. पडई संघ काय कामगिरी, गोलंदाजी मारवरती यशला सुद्धा पाहतोय. वाकडण्याजोगे कामगिरी आपल्या संघासाठी. शेवटचे षटक हाताळताना या शेवटच्या षटकामध्ये आपण जर का विचार केला 5 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या. त्याचं कारण सुद्धा आहे तिसऱ्या षटकामध्ये जे मोमेंटम आहे, शेवटच्या चेंडूवरती आलेला विकेट, अथर्वने टिपलेला झेल, त्या विकेट नंतर ते मोमेंटम पूर्णपणे आपल्या बाजूने खेचलं गेलं. आणि या मॅच मध्ये आपण पाहू शकता पुढे जाताना एका बाजूला पडई संघ विजयाच्या दिशेने. चला कोरोटी आपला कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये पाठवून ठेवायचा आहे. या मॅच मध्ये औपचारिकता 1 चेंडू 12 धाव्यांची गरज. गुरुदत्त पडई खूप चांगली लढत. कोरोटी आपला कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. एका बाजूला पडई आहे, विजयाच्या दिशेने धावतोय संघ. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातोय मागे. विजेता संघ गुरुदत्त पडईचे खूप खूप अभिनंदन. सत्पा हार्डलक परवाच्या छायामध्ये जावं लागते. चला कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. राटा 29चा बचाव करताना कशा प्रकारे आपण पाहू शकता गुरुदत्त